लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा माईबाप, पण जीवन उद्ध्वस्त करू नका. पोरीचं आयुष्यच किती माहेरी. खेड्यामध्ये 18-19 वर्षात लग्न केलं जातं तिचं. फारच आज समाज सुधारलाय. MCA MBA BBA करत असले आता BSc. फार तर तिला 22-23 25च्या आत तिचं लग्न केलं जातं. माहेरचं आपलं आयुष्यच 25 वर्षे. कॉलेजची ही 4-5 वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळतात. आणि या 4-5 वर्षात जर तुम्ही टाइमपास नावासारख्या जर गोष्टी करत असताल तर आयुष्यभर रडायचीच पाळी आणि अंधारच आहे. यापेक्षा जीवनामध्ये काही वेगळं नाही. शिका गड्या, खूप मोठं व्हा. आपल्या बापाची मान उंच करा समाजात. पायावर उभ्या राहा. एका चढ एका पोराची लाईन बापाच्या दारात लागल्याशिवाय राहणार नाही. पण मला वाटतं पाहुणीची रांग दारात लागण्यासाठी दादा महाराज पोरगी पण घरात लागती ना, नाही तर पाहुणे घरात पोरगी धबधब्याखाली सापडायची. चुकीच्या गोष्टी. पोरगी बापाचा स्वाभिमान असते. गावात तोच बापावर मान करून चालू शकतो ज्या बापाची पोरगी गावामध्ये खाली मान घालून चालू शकते. विनंती असेल, जीवनामध्ये फक्त एक पथ्य सांभाळा. जन्मदात्या बापाच्या आणि जन्मदात्या आईच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. हीच तिसरी भक्ती. पितृवचन. त्या भारतामध्ये आम्ही राहतो. आता तुम्ही हे सांगत बसू नका राम 14 वर्ष वनवासाला, नाही तर तुमचे वनवास कमी व्हायचे नाही. काळ बदललाय माईबाप. आता तिसरी भक्ती सांगितली पितृवचन, आणि चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली सेवापती. पत्नी असाल तर पतीची सेवा. चौथी भक्ती नंतर सांगते. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊया. इथं पंगत असते का कीर्तनाच्या आधी? मग त्याचा परिणाम मला लगेच जाणवायला आल्यानंतरच जाणवला. पण मला वाटलं कसं म्हणावं. इथून पुढे कीर्तन करून मग पंक्ती ठेवी जा. तरी सर्वांनी हात वरती घ्या. जी बाई हात वरती घेणार नाही, बाकीचे म्हणतील आपले लग्नच नाही. तुम्हाला अशा आगाव बायका भेटत्या ना, हातावरी घेतले तर मग चांगल्या बायका भेटत्या. थोडा मोकळा आवाज द्या. सर्वांनी हात वरती घ्या. वडा खालचे, वडावरचे, अंधारातले, कुंधारातले, जे रोज येते ते, येणारे लिहू देत नाही ते, जे आजच आले ते. मी एक भजन म्हणते, माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणा. बोला घरीचे नाम, बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. म्हणा बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. बोला घरीचे नाम, विठ्ठल बाबा पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. खालचे म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. थोडा आवाज कमी. मागे उभा विठ्ठल, पुढे उभा विठ्ठल. तारी वाजवा माईबाप म्हणा गाड्या. मागे उभा विठ्ठल, पुढे उभा विठ्ठल. दणक्यात पुढे उभा विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. पुरुष मंडळी करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांडुरंग 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 पांडुरंग. जो म्हणणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ. ज्ञानोबाच्या विठ्ठला, तुकोबाच्या विठ्ठला. म्हणा वा. जनाईच्या विठ्ठला, मुक्ताईच्या विठ्ठला. वा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणा ना. पांडुरंग 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 पांडुरंग. पाहिजे घेऊन जाण करून आणा. विठ्ठल आज ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला आनंद होतो, पण ज्ञानेश्वरी हा परिणाम सुखाचा नाही. गीतेसारखं समृद्ध शास्त्र असताना माणसं पेंगल्यासारखे काय जीवन जगतायत. वेदना झालेल्या विश्व माऊलीला आणि तळतळलेल्या अंतःकरणातून शब्द बाहेर पडले. परिणामी ज्ञानेश्वरी सारखं महाकाव्य विश्वाच्या पदरात पडलं.
आज 16 वर्षाचा तरुण काय सांगतो ज्ञानेश्वरीत, हे तरुणाने ऐकावं. म्हातारीने ज्ञानेश्वरी वाचू नये असं म्हणत नाही, तरी ज्ञानेश्वरी वाचत वाचत म्हातारं व्हावं. बालपणात काय असावं आमचं शास्त्र सांगते. नाही देवी धार्मिक म्हणून वाचायचं, पण एक मॅनेजमेंट स्टडी म्हणून तरी ज्ञानेश्वरीकडे पाहावं. काय करावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं बोलू नये, हे 11 प्रकार सांगणारे जगाच्या पाठीवरती ज्ञानोबा एवढे तत्ववेत्ती नाहीत. कसं बोलू नये याचे 11 प्रकार विश्वमाऊली ज्ञानेश्वरीत सांगितले. किचनची मांडणी तर अर्ध्या ओवीत मांडली. सुगरिणी आणि उदारिणी रसज्ञानी जेवणारी. तुम्ही म्हणताल आई या माऊलींना हे पण माहिती आहे का? म्हणून तर विश्वमाऊलीत जगातील असा एकही विषय नाही की ज्याचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये नाही. याच्यापेक्षा धाडस करून बोलू का दादा महाराज? जे गीतेत नाही ते ज्ञानेश्वरी ते विढल. एकही अभंगात ही विनाकारण निर्माण झाली नाही. जगाच्या पाठीवरती भारतच असा देश आहे. मित्र मित्राच्या संवादातून शास्त्र जन्म घेते, पती पत्नीच्या संवादातून शास्त्र जन्म घेते, माय लेकाच्या संवादातून शास्त्र जन्म घेते. विचारा एखाद्या व्यक्तीला, आज स्वार्थापोटी गोष्टी करतो तो माणूस आहे, स्वतःच्या हव्यासापोटी कर्म करतो तो माणूस आहे. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारा. स्वार्थापोटी कर्म करतो तो माणूस आहे. एखादा माणूस भेटू द्या, माणूस इथपर्यंत डोकं लावतो, हा माणूस मला आयुष्यात कोणत्या कामी उपयोगी येईल. खरा मतलबी जगात माणूस आहे. स्वार्थापोटी आज सरडा रिकामा बदनाम झाला. खरा रंग बदलणार तर माणूस आहे. माझं बोलणं व्यवस्थित कळतंय ना? फक्त माना हलवत चला. कळतंय नाही कळत हे मला कळू द्या. सरडा रिकामा बदनाम झाला. खरा रंग बदलणारा माणूस आहे. काळ कितीही बदलला, जनावर त्यांची मर्यादा कधी सोडत नाही. सगळ्या मर्यादा सोडल्यात त्या माणसानं सोडल्या. घरातून पाऊल बाहेर टाकत असताना स्वार्थापोटी जो पाऊल टाकतो तो माणूस आहे. विचारा एखाद्या व्यक्तीला, काका कुठे चालला तो? काही नाही, पोरगा DED करतो त्याला भेटायला चाललो. कुठे चाललात? भाऊ पोरगा MBBS करतो संभाजीनगरला त्याला भेटायला चाललो. कुठे चाललात? तात्या पोरीचं लग्न जमलं बस्ता बांधायला. असंच ना, बस्ता बांधायला चाललो. कुठे चाललात? अण्णा पोरीची डिलिव्हरी झाली दवाखान्यात डबा घेऊन चाललो. कुठे चाललात? तात्या पहिली मिली म्हणून दुसरी. तुम्ही मागच्या जन्मात दक्षिण आफ्रिकेच्या खंडात जन्माला आलते का? मग तुम्हाला लेट कसं करंट लागत? पहिली मेली म्हणून दुसरी. कसारा महाराज लोकांनीच गुत्त घेतलंय. बोलत चला. तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येईल. तुमचं कीर्तन या ठिकाणी तुमच्या समोर येण्यासाठी मला फार मोठा आटीतटीचा प्रवास करावा लागला. प्रवास करून करून गाडीचा प्रॉब्लेम झाला, पण त्यात दादा महाराज आम्हाला पांडुरंगासारखे धावून आले. आणि म्हणून या ठिकाणी कीर्तनासाठी वेळेत पोहोचलं. माझी किमान विनंती, कीर्तन मी ठरलेल्या वेळेत अतिशय कमी वेळेमध्ये करेल. फार तुमचा अतिरेक करून मी अतिरेकी होणार नाही, पण विनंती असेल कीर्तनात मला खालून प्रतिसाद तुमचा गरजेचा आहे. माना हलवत चला, खालून प्रमाणाची पुष्टी करत चला. विढल. मला येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी नाही तर क्षमा मागते. उशीर झाला मला, पण 6वा दिवस आहे कीर्तनाचा. या अनुमानाने तरी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही बोलकं असलं पाहिजे. पहिली मेली म्हणून दुसरी. तुम्ही जास्तच अपडेट आहेत. निदान कीर्तनात आल्यावर तरी चांगले विचार करी जा. कीर्तनात आल्यावर पॉझिटिव्ह विचार करी जा, निगेटिव्ह करी जाऊ नका. आता काय तुम्ही बोला ना म्हणून कदरून बोलले बिचारी लेकरं तरी. पहिली मेली म्हणून दुसरी. दुधाची म्हैस आणायला चाललो, सोच बदल भाई देश बदलेगा. विठ्ठल. स्वार्थापोटी गोष्टी करतो तो माणूस आहे. रिकामा एकही गोष्ट करत नाही तो माणूस आहे. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारावं. साधू संतांनी जगत कल्याणाची कामं केली. शोधून आले संत गीता
हिताहित जगाचे साधू संतांनी जगत कल्याणाची कामं केलीत. घरातील एखादा महत्वाचा विषय असेल तर घरातल्या मोठ्या दादाला विचारावा. ज्याचा भाऊ जिवंत आहे त्याने बायकोच्या भावाला विचारायची गरज नाही. तुमचे भाऊ जिवंत असतील ना, आमच्या भावाचा सल्ला घेऊ नका. घरात महत्वाचा एखादा संदेश, इकडचं मंडळ जास्तच नाराज झालं. तुम्हाला नाराज करायचं मी काय ठरून आले नाही बरं का घरून. त्यांचे चेहरे लगेच पडले. घरात महत्वाचा विषय असेल तर मोठ्या दादाला विचारावा. कारण दादा घर मान्य, सरपंच गाव मान्य, आमदार तालुका मान्य, खासदार जिल्हा मान्य, मंत्री राज्य मान्य, राष्ट्रपती प्रधानमंत्री राष्ट्र मान्य आहे. इनोचा अध्यक्ष जगमान्य आहे. परमात्मा विश्व मान्य आहे. संत देवमान्य आहेत. ज्ञानोबाराय संत मान्य आहेत. पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र ज्ञानोबाराय मान्य आहेत. म्हणून साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्यातून जगाचं कल्याण मागेही झालं, आताही होत आहे आणि पुढेही होत राहणार. आपल्या बोलण्यातून आपल्या करण्यातून धड आपलं कल्याण नसतं, धड शेजारच्याचंही कल्याण नसतं. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारा. एकदा काय झालं, निवडणुकीचा पिरियड होता. इकडं आचारसंहिता तर नाही ना, नाही ना, मग बरं असते. घडाघडा बोला राव तुम्ही. असं म्हणतात की माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की ती जीवाच्या बसती. मला तुमच्याकडे पाहून दाट शंका येते मध्ये एखादं गचकलं का काय. कारण तो हलत नाही, तो डुलत नाही, तो बोलत नाही. विढल निवडणुकीचा कालावधी होता आणि एक पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि एकच भाषण ठोकायचा. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि बघून यांनो, आपलं आपलं भगिनींनो, एकदा संधी द्या गावचा काया पालट करून टाकील. एका गावामध्ये माणूस म्हणे, साहेब आमच्या गावामध्ये ना लाईटच येत नाही. म्हणे काळजी करू नका, मला संधी द्या, मला निवडून आणा. म्हणजे असं तो म्हटला. घराघरात लाईटची व्यवस्था आणि दुसऱ्या गावात गेला भाषण तेच, एकदा संधी द्या गावचा काया पालट करून टाकेल. एक माणूस म्हणे आमच्या गावात रस्तेच नाही. म्हणे काळजी करू नका, घराघरात रस्ते आणीन, फक्त मला निवडून आणा. तिसऱ्या गावात गेला भाषण तेच, एकदा संधी द्या गावचा, तुमच्या बी पाठ झाले आहे, गावचा काया पालट करून टाकील. एक बाई म्हणे आमच्या गावामध्ये पाणीच येत नाही. म्हणे काळजी करू नका, घराघरात पाण्याची व्यवस्था आणीन. चौथ्या गावात गेला भाषण तेच, एकदा संधी द्या गावचा काया पालट करून टाकील. एक तरुण म्हणे साहेब आमच्या गावात स्मशानभूमीच नाही. म्हणे काळजी करू नका, मला निवडून आणा, घराघरात स्मशानभूमी उभारीन. तुका म्हणे ताळा